इंदिरानगर येथील संप आणि पंप हाऊसचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत प्रभाग क्रमांक 15 मधील इंदिरानगर येथील नागरिकांना पाण्याचा पुरेसा आणि नियमित पुरवठा करण्यासाठी इंदिरानगर आणि रूपादेवी पाढा येथे उभारण्यात आलेल्या नवीन संप पंप हाऊसचं लोकार्पण काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, स्थानिक नगरसेविका यज्ञा भोईर यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. या संप आणि पंप हाऊससाठी माजी नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता आणि त्यांच्याच पाठपुराव्यामुळे आजचा हा प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पामुळे इंदिरानगर परिसरातील पाणी पुरवठा अधिक सक्षम, नियमित आणि सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन पाणी समस्या सुटण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. इंदिरानगर येथील संप येथून 31 MLD आणि रूपादेवी पाडा येथील संप येथून 21 MLD अशा एकूण 52 MLD अतिरिक्त पाणी पुरवठा योजनांचं लोकार्पण करण्यात आलं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. या भागातील नागरिकांना दररोज पाणी मिळावं ही अनेक वर्षांची मागणी होती. या योजनेमुळे महिलांची, विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी दैनंदिन धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध व्हावी यासाठी 2018 मध्ये MIDC कडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर संबंधित जागा महापालिकेच्या ताब्यात आल्याने ही योजना प्रत्यक्षात साकारता आली आहे. या प्रकल्पाचा लाभ इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठेनगर, हनुमान नगर, वाल्मिकी पाडा, श्रीनगर, किसननगर, भटवाडी, शांतीनगर, वारलीपाडा, रामनगर, कितीतलाव, जुनागाव, कैलासनगर तसंच परिसरातील हजारो नागरिकांना होणार आहे. नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी पुढेही कटिबद्ध राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं.